अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. येत्या 29 जुलै 2026 वार आहे बुधवार. या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसं आचरण ठेवायला हवं याचं मार्गदर्शन गुरुचरित्रात केलं आहे. तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचं वाचन करावं लागतं आणि 3 दिवसाचं पारायण असल्यास किती अध्यायाचं वाचन करावं लागतं याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण वाचल्यानं आपल्यावरची संकटं दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असं सांगितलं जातं. तर गुरुचरित्र पारायणानं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती स्वामी महाराज पूर्ण करतात, दत्त महाराज पूर्ण करतात. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपल्याला काही नियम आवर्जून लक्षात घ्यावं लागतात. त्याचे आचरण करणं आवश्यक आहे. नेमकं काय करायचं काय करायचं नाही ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर पुढे जाण्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा लागतो. तर चार कुत्र म्हणजे 4 वेद होय. एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असलेली. हा नियम पाळायचा असं सांगितलं जातं. तर पारायण करण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे. तर पारायणापूर्वी आपल्याला फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी, उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पानं, नैवेद्यासाठी मिठाई घ्यायची आहे, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसनं घ्यायची आहेत, एक चौरंग, चौरंगावर पिवळं किंवा भगवं कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचं तोरण बांधायचं, प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावं, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावायची आहे. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ भेटतो. तर पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करायची आहे. घरातील वडील मंडळींना नमस्कार करून त्यांचं दर्शन घेऊन पारायणाला सुरुवात करायची आहे. तर वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी. अखंड आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती पेटीत ठेवायची. प्रथम अथर्वशीर्ष वाचायचा आहे. 1 माळ गायत्री मंत्र जप करायचा. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा अथवा दत्त मंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास आपल्याला सुरुवात करायची. तर पारायणाच्या दिवसात आपल्याला काही नियम लक्षात ठेवायचे असतात, जे की दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यानं त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही. आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नका. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नका. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण याचा आहारात आपल्याला समावेश करायचा नाही. कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करायचं आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाही. शक्यतोवर जमिनीवरच झोपायचं आहे. पलंगावर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. आपल्याला चटई हातरून चटईवरतीच झोपायचं आहे. तर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नका. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरायचं आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावं का. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस काय करायचं. श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करायचं, अर्धवट सोडायचं नाही. वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं आहे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे.
तर वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असं असावं. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता करू नका. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावं. घाई गडबडीत वाचू नका. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असं सांगून पाणी सोडायचं. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नका. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र असावी. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, जागा जेवढे दिवस पारायण करायचं आहे तेवढे दिवस असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल करू नका. जागेचा बदल करायचा नाही, वेळेचा बदल करायचा नाही. एकच वेळ ठेवायची आहे आणि तीच जागा ठेवायची आहे. तर श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास, फोटो नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. श्री दत्तात्रेयांना आवाहन करायचा. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवायचा असतो व सुंदर रांगोळी काढायची. देवासाठी एक पाट मोकळा ठेवायचा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवायचं आहे. आपण ज्यावेळेस पारायण वाचन करत असतो त्यावेळेस साक्षात दत्त महाराज येऊन आपलं ते वाचन श्रवण करत असतात. तर वाचन करताना मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावं, जेणेकरून की आपल्याला तरी ऐकायला येईल, आपल्या घरामध्ये आवाज यावा एवढ्या आवाजामध्ये पठण करायचं आहे. रोजचे वाचन झाल्यानंतर पोथी बंद करू नका, ती उघडीच ठेवायची. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करायचा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. रात्री देवाच्या सानिध्यात चटेवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपायचा, म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचं सांगितलं जातं, मानलं जातं. तर वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नका किंवा दुसऱ्याशी बोलू नका. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावं आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजीच करावी, कारण की दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अतिप्रिय आहे. तर वाचनात यांत्रिकपणा नको, म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नका. मनोभावे मनातून श्रद्धेने वाचावा. एखादा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणं आवश्यकच असतं, परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशावेळी परिचितांनी याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावं. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करायचं आहे. इच्छित फळ आपल्याला आपोआप मिळतं असा गुरुभक्तांचा अनुभव आहेच. जे पारायण करतात त्यांना अनुभव आलेलाच आहे. दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात. 3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसांच्या पारायणामध्ये 7 ते 8 अध्याय आणि 11 दिवसांमध्ये दररोज 4 ते 5 अध्याय वाचायचे असतात. तर पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानलं जातं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, इच्छितेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करायचा आहे. मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळायचं आहे. कोणावरती जळायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, जलस्फील करू नका. तर पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करणं आवश्यक आहे. नैवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि पाणी यांचा समावेश करावा. आलेल्या पाहुण्यांचा, अतिथींचा आदर आणि सत्कार करावा. तसेच गरजूंना दानधर्म करावा. अन्नदान करणं हा सर्वात महत्त्वाचं दान आहे. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करता येतं. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा जिथे श्री दत्तांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकतात. जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचं पालन व्यवस्थित करावं. यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारं आहे, पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात, नाहीतरी त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.